जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण 3 शिलालेख अभ्यासणार आहोत. शिलालेख छोटे छोटे आहेत. तर पहिला शिलालेख हा कार्ला बुद्ध लेणी येथील आहे. तर अभ्यासूया हा पहिला शिलालेख. कोडीय भिकुणीय गुणिक मातू वेयिका दान नदी केना कथम. तर याचा आपण पहिल्यांदा देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेऊया. कोडीय भिकुणीय 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 गुणिक गुणिक मातू मातू वेयिका वेयिका दान दान नदिकेना नदिकेना कथम. कथम. तर अशा प्रकारे आपण देवनागरीमध्ये लिप्यांतर करून घेतलेलं आहे. तर आपण याचे शब्द कुठे संपतात ते बघूया. कोडीय भिकुणीय गुणिक मातू वेयिका दान त्यानंतर नदिकेना कथम. तर हे आपण शब्द बघितले. आता या शब्दांचे आजचे मराठी अर्थ काय होत आहेत ते बघूया. कोडीय कोडीय म्हणजे शेवटी आलाय म्हणजे हे स्त्रीचं नाव आहे. कोडीय म्हणजे कोडी. कोडीय म्हणजे कोडी. त्यानंतरचा शब्द आहे भिकुणीय. भिकुणीय भिकुणीय म्हणजे भिक्खुणी. भिकुणी म्हणजे भिक्खुणी. भिक्खुणी बघा त्या कालखंडामध्ये स्त्रिया सुद्धा परिव्रज्या घेत होते. स्त्रिया सुद्धा भिक्खुणी होत्या याचा हा पुरावा आहे. भिक्खुणी. त्यानंतर गुणिक मातू. गुणिक मातू गुणिक मातू
याचा अर्थ होतो मातू म्हणजे आई, आणि गुणिक, गुणिक हे नाव आहे, म्हणून त्याचा अर्थ होतो गुणिकाची आई. गुणिकाची आई. त्यानंतरचा शब्द आहे वेयिका. वेयिका, वेयिकाचा अर्थ होतो वेदिका. वेयिकाचा अर्थ होतो वेदिका. वेदिका. त्यानंतरचा दान. दान म्हणजे धम्मदान. धम्मदान. त्यानंतरचा शब्द आहे नदिकेना. नदिकेना. नदिकेनाचा अर्थ होतो नदीक याने. नदीक याने. कतंग. कतंगचा अर्थ होतो कोरणे. कतंग म्हणजे कोरणे. तर अशा प्रकारे आपण हे शब्दार्थ पाहिलेले आहेत. तर आता या शिलालेखाचा मराठी अर्थ काय होतो ते आपण अभ्यासूया. मराठी अर्थ काय होतोय? मराठीचे अर्थ की गुणिकाची आई गुणिकाची आई कोण आहे? गुणिका मातू, तर ती भिक्खुनी आहे. भिक्खुनी कोण? कोडी. गुणिकाची आई भिक्खुनी कोडी. भिक्खुनी कोडी. कोडी हिनं काय केलेलं आहे? भिक्खुनी कोडी यांनी वेदिका पट्टीचे धम्मदान दिले. यांनी वेदिका पट्टीचे धम्मदान दिले. धम्मदान दिले व नदीक यांनी ते तयार केले. व नदीक यांनी ते तयार केले. ते तयार केले.
आपल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की वेदिका पट्टी काय आहे. तर ज्या वेळेला आपण लेणीतील स्तूप अभ्यासतो त्यावेळेला लेणीच्या स्तूपामध्ये मेदीच्या वरती ही वेदिका पट्टी येते आणि ही वेदिका पट्टी कोरण्याचं काम हे हे कोरण्यासाठी धम्मदान हे कोडी या भिक्खुनीनं दिलंय, पण ती वेदिका कोरण्याचं काम हे नदिक यानं केलेलं आहे. तर हा आपला पहिला शिलालेख आज आपण अभ्यासला. लगेच आपण दुसरा शिलालेख अभ्यासूया. तर आजच्या पाठातील हा आपला दुसरा शिलालेख बघूया. काय लिहिलंय? मुदकीयस मलस गोलकीयस अनदस बेन जनान देयधन धम्म उपठान. तर याचा आपण देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेऊया. मुदकीयस मलस मलस गोलकीयस गोलकीयस अनदस अनदस बेन जनान बेन जनान बेन जनान देय धम्म देय धम्म उपठान उपठान. तर अशा प्रकारे आपण देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेतलेलं आहे. तर आता हे शब्द कुठे जमतायत ते बघूया. मुदकीयस मलस गोलकीयस अनदस बेण जनान देय धम्म उपठान. तर आतापर्यंत आपण देय धम्म लेणं आपल्या वाचनात आलं, देय धम्म पोडी आपल्या वाचनात आलं. आता इथे हा शब्द आलेला आहे उपठान. तर बघूया आपण याच्या मराठी अर्थ काय होत आहे. मुदकीयस मुदकीयचा अर्थ मराठी अर्थ होतो मुदकीय. त्यानंतरचा अर्थ होतो मलस. मलस मलसचा अर्थ होतो मल.
हे व्यक्तीचं नाव आहे मल. त्यानंतरचा शब्द आहे गोलकीयस. गोलकीयस गोलकीयचा मराठी अर्थ होतो गोलकीय. गोलकीय. अनदस. अनदस. तर अनदसचा मराठी अर्थ होतोय आनंद. अनदसचा मराठी अर्थ आनंद. आनंद. त्यानंतरचा शब्द आहे बेन जनान. बेन जनान. तर बेन म्हणजे दोन. बेन म्हणजे दोन आणि जनान. जनान म्हणजे जनानी, दोन जणांनी. देय धम्म हे धम्मदान. देय धम्म म्हणजे धम्मदान. आणि शेवटचा शब्द आहे उपठान. उपठान. तर उपठानचा मराठी अर्थ काय होतोय? तर उपठान म्हणजे स्वागत कक्ष. उपठान म्हणजे स्वागत कक्ष. तर अशा प्रकारे आपण देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर केल्याशिवाय याचे मराठी शब्द बघितलेत. तर आता या शिलालेखाचा मराठी अर्थ काय होतोय ते बघूया आपण. मराठी अर्थ. मधुकीय मल मधुकीय मल व किंवा आणि मधुकीय मल आणि गोलकीय गोलकीय आनंद. आनंद या दोन जणांनी. या दोन जणांनी काय केलेलं आहे? तर धम्मदान दिलंय. कशाचं? तर स्वागत कक्षाचं. तर या दोन जणांनी स्वागत कक्षाचे स्वागत कक्षाचे स्वागत कक्षाचे धम्मदान दिले.
धम्मदान दिले. तर अशा प्रकारे आपण दुसरा शिलालेख अभ्यासलेला आहे. लगेच आपण तिसरा शिलालेख अभ्यासायला घेत आहोत. तर आजच्या पाठात आपण 2 शिलालेख अभ्यासलेले आहेत. पहिला शिलालेख हा कार्ला बुद्ध लेणी येथील होता आणि दुसरा शिलालेख आपला जुन्नर येथील लेण्याद्री लेणी समूह आहे तेथील होता. तर आता हा शेवटचा एक छोटासा शिलालेख आहे, तो बघूया आपण. दसकस मुगदासस परिवारस लेन देय धम्म. तर हे आपण देवनागरी लिपीमध्ये याचं लिप्यांतर करून घेऊया. दसकस मुगदासस मुगदासस परिवारस परिवारस लेन देय धम्म. लेन देय धम्म. तर अशा प्रकारे आपण हे देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतर करून घेतलेलं आहे. तर आता हे शब्द कुठे संपतात बघूया. दसकस मुगदासस परिवारस लेन देय धम्म हे कॉमन शब्द आहे. तर आता या शब्दांचे मराठी अर्थ काय होत आहेत ते बघूया आपण. तर पहिला शब्द आहे दसकस. दसकस दसकसचा मराठी अर्थ होतो कोळी. जो मासेमारीचा व्यवसाय करतो त्याला आपण कोळी बोलतो आता हल्ली. तर हा जो दसकसचा अर्थ होतो हा मासेमारी करणारा किंवा कोळी. म्हणून कोळी किंवा मासेमारी करणारा. मासेमारी करणारा. त्यानंतरचा शब्द आहे मुगुदासस. त्यानंतरचा शब्द आहे मुगुदासस. तर मुगुदासचा मराठी अर्थ होतो मुगदास. हे व्यक्तीचं नाव आहे. मुगदास हे कोण आहे? व्यक्तीचं नाव आहे. व्यक्तीचे नाव. त्यानंतरचा शब्द आहे परिवारस. परिवारस. परिवारस याचा अर्थ होतो परिवारासह. परिवारासह किंवा परिवारासोबत. किंवा परिवारासोबत.
लेणं म्हणजेच लेणच, आपण हल्ली बी त्याला लेणच बोलतो. लेणं म्हणजे लेणं. देय धम्म, देय धम्म म्हणजे धम्मदान. तर अशा प्रकारे आपण या शब्दांचे अर्थ समजून घेतलेले आहेत. तर या शिलालेखाचा मराठी अर्थ काय होतोय बघूया आपण. मराठी अर्थ, तर मराठी अर्थ असा होईल की मुगदस नावाच्या कोळ्याने मुगदस नावाच्या कोळ्याने आपल्या परिवारासह आपल्या परिवारासह काय केलेलं आहे, लेणं दिलेलं आहे. म्हणजे लेण्याचं धम्मदान दिलेलं आहे. काय दिलंय, परिवारासह लेण्याचे धम्मदान दिले. धम्मदान दिले. किंवा दुसऱ्या अर्थानं जरी याचा अर्थ करायचा झालं तर मासेमारी करणारा मुगदस याने आपल्या परिवारासोबत लेण्याचे धम्मदान दिले, असाही आपण अर्थ लिहू शकतो. तर आजचा पाठ हा इथेच समाप्त होत आहे. जय भीम, नमो बुद्धाय.